सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. क्रमांक 4 मध्ये आहोत. काही महिला आपल्याशी बोलणार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय समस्या आहेत, काय इथल्या वार्डातल्या काय समस्या आहेत, काय येऊन दे, तिन्ही पण येऊन दे. बर, या ठिकाणचे जे उमेदवार आहेत सगळे याच भागातले आहेत. तर एक मतदार म्हणून काय वाटते तुम्हाला या सगळ्या उमेदवारांच्या बद्दल? काय नाही, काय नाही. हाय हाय, इथली स्वच्छता वगैरे विश्वास आहे आम्हाला. बरं, या वार्डात या भागामध्ये घंटागाडी वगैरे वेळेत येते, सगळं पाणी घरात येते, गटरीचं पाणी येते. सगळं ती एक समस्या आहे. येणार. या ठिकाणी गटरीचं पाणी खरं येतं, जरा लांब धरतो, लांब धर, लय जवळ येतो. संडास आहे का नाही, तिथे घाण काय लवकर काढायला येत नाही, गटारी काय काढायला येत नाही. पाणी रस्त्याचं सगळं आमच्या घरात जातंय. एवढं पाणी येतं तर दाद बेत घेत नाही, काय घेत नाही. असं किती वेळा केलं. होय. मग याची तक्रार वगैरे तुम्ही कुणाकडे केली? गेला आम्ही पटू काढून दावलो, नगरपालिकेमध्ये कळवलं, कोण नाही, पण दखल कोण घेत गटा तर काढायला अजिबात येत नाही. काम गेले तर ते न्यायला पण येत नाही. बरं, आता मला सांगा, नवीन जो कोणी निवडून येईल नगरसेवक, त्याच्याकडून मतदार म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे? एक महिला मतदार म्हणून. एक पांगळी नाथ आहे माझी, त्या पांगळीच्या ऑपरेशन करणार आहे. आमची परिस्थिती जरा गरीब आहे. कधी करणार आहे ऑपरेशन? आता ती कधी करायचं, कुठं करणार आहे ऑपरेशन? कुठं कोणत्या दवाखान्यात सांगाल, मोठ्या दवाखान्यात. तिथं आहे आम्हाला, पोरगी चालायला किती खर्च आहे ना अंदाज तुमच्या? आम्ही करून सांगतो. काय किती 2-3 लाख रुपये होणार सांगितलंय. आमच्याकडे आहे तेवढे पैसे. बरं, ठीक आहे. मी तुम्हाला एकच वचन देतो या ठिकाणी, एक विजय दंगेकर न्यूज चॅनल म्हणून, कधी तुमच्या नातीचं ऑपरेशन करा, बिल भरायच्या टायमाला मला सांगा, मी तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी मदत करतो. डायरेक्ट डॉक्टरकडे मदत करतो. मी कॅश देणार नाही, पण डॉक्टरकडनं तुम्हाला नक्कीच 100% तुमचं समाधानकारक बिल कमी करायला लावतो. तुम्ही कधीही मला सांगा. आणि तुमच्या बऱ्यापैकी लोकांना माहित आहे या ठिकाणी का अनेक राजाची नाव आहे तुमचं? माझं नाव हौसाबाई. बर, काय वाटतंय? एकदम प्रचार चालू झालाय, राजकारण चालू झालेलं आहे. या भागामध्ये काय सुविधा आहेत? काय सुविधा? काहीच नाही. नाही नाही नाही. संडास इकडे जे नगरसेवक निवडून येतील त्यांच्याबद्दल काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा म्हणजे गटार काढत नाही, ती घर माझं तर गळारली, काय त्याला काय हे नाही, लाईट नाही, दिवा लावून भाकरी करून खाते. मग तुम्ही लाईट नाही का? बरं लाईट नाही, एमएससीबी लाईट नाही का दिली नाही? मग दिली नाही तर काय? घर तुमच्या नावावर आहे का दुसऱ्याच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे. मग का दिली नाही लाईट तुम्हाला? आता कुणाला? तुम्ही गेलता का नाही एमएससीबी? पैसे भरामध्ये कुठलं भरायचं? किती भरा म्हणते? मग हाय तेवढं पैसे भरामध्ये 5,000 7,000 कुठला नो? भांडी रोज घासून खाते मी. घरात कोण कोण आहे तुमच्या? कोण नाही, मी एकटीच आहे. होय होय. लेक आहे, दारुडे आहे आमचा. मग काय चुना आहे बाहेरात. होय. हा, बर बर, काय करायचं सांग. ठीक आहे ठीक आहे. लाईटची व्यवस्था तुमची नक्की मी करायला लावतो. एवढे इलेक्शन होते, तुमच्या घरात एक दिवस उजेड या लोणारी न्यूज चॅनल मुळे होणार. टाकल्या कागद वर टाकून राहिलेले. ठीक आहे, तुमच्यात लाईटची व्यवस्था करून द्यायची व्यवस्था मी स्वतः करतो. तुम्ही काळजी करू नका आजी. फक्त इलेक्शन होते, मला वेळ मिळू दे. या ठिकाणी मतदार आहेत, युवती मतदार आहेत. आपण त्यांच्याशी थेट बोलूया. जरासं तुम्ही मागं कॅमेरामॅन सरकला तरी चालतंय. काय तुम्हाला हे बघितलं वातावरण, राजकारणाचं सध्या वातावरण बघितलं, एक युवती म्हणून, तर काय वाटतं या राजकारणाबद्दल? काय म्हणजे मत आहे? काँग्रेसचं जे राजकारण चालतंय, काय मत आहे? मला असं काय स्पष्ट बोलता येणार नाही काय राजकारण आहे वगैरे. चुरशीचं राजकारण चालू आहे, चढाओढ खूप चालू आहे. तिथं येऊन आमचा उद्धार करू शकत नाही. आम्हाला उद्धार करण्यासाठी आमच्या गावचाच राजा पाहिजे. बर, आता या वार्डामध्ये उमेदवार थांबलेले आहेत, सगळी नवीन आहेत, युवक आहेत. यांच्याकडून मतदान करत असताना काय आपल्या मागण्या असतील, आपल्या वार्डासाठी आपल्या काय अपेक्षा असतील? उदाहरणार्थ मग स्वच्छतेचा विषय आहे, आरोग्याचा विषय आहे, शिक्षणाचा इथल्या मुलांचा विषय आहे, झोपडपट्टीतल्या. काय तुम्हाला वाटतं या सगळ्याबद्दल? सरकारी शाळा चांगल्या व्हायला पाहिजेत. सरकारी शाळांची सुधारणा करून झोपडपट्टीतल्या लोकांना चांगल्या शाळेत जाता येत नाहीये, त्यांना पेलवत नाहीये. चांगल्या त्या चांगल्या शाळा, उत्तम शाळा आणि त्यांच्यातल्या सोयी सुविधा वगैरे जास्त करून द्यायला पाहिजेत. मुलींसाठी गणवेश वगैरे ते द्यायला पाहिजे. मुलींच्या शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. आणि राहिला विषय आरोग्याचा, आरोग्य इथलं खत्रेमध्येच आहे. खत्रेमध्ये का? खत्रेमध्ये कारण स्वच्छता नाही आहे. नगरपालिकेची इथं गाडी वगैरे काय येत नाही? घंटा गाडी वगैरे? घंटा गाडी येत्या, कधी जात्या काय समजत नाही. आतल्या प्रत्येकांना येऊपर्यंत, आतल्या बायका बाहेर येऊपर्यंत घंटा गाडी निघून जात्या. असं घडतंय काय?
घडतंय की घंटागाडी निघून जाते गटर पण काढायला येत नाही, गटरीचं किडा सगळं वरी आलेलं, कोण होय. काढायला नाही काय नाही. शाळेत मुलावर लक्ष द्यायला पाहिजे, पोरीवर लक्ष द्यायला हा. पाहिजे. बर मला सांगा, अनेक महत्वाचा मुद्दा आहे की हा सगळा सखोल भाग आहे. पावसाचं पाणी आलं की गटरीचं पाणी ओव्हरफ्लो होतंय. काही जणांची तर घरात गटरीचं पाणी जाते का पावसाळ्यात? आमच्या स्वतः येते, स्वतः तुमच्या घरात जाते? स्वतः घरात मग याची तक्रार करत नाही का कुठल्या कोणाला? अधिकाऱ्याकडे? नगरसेवकांची? नगरपालिका नगरसेवक जे निवडून गेले त्यांच्याकडे तक्रार केला का नाही? असं सगळं? त्यांनी आले, परत एकदाच आले, त्यानंतर त्यांनी आलेच नाही, आलेच नाही. शैल्या चौकात आलेच नाही, होय. आलेच नाही. का बरं? कारण काय? कारण काय म्हणजे काय माहित, त्याच नाही माहित, त्यांनी आलेच नाहीत. आता सगळ्यांचं थांबा. घर आहे त्या भाच्याला दाखवतो तुम्हाला. ठीक आहे जाऊया आपण. काय तुम्हाला या सगळ्या एकंदरीत जर बघितला, अडचणी बऱ्याच आहेत. सुधारणा व्हायला पाहिजेत, प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. आणि म्हणजे इथल्या सगळ्यांचं जे संडाचा विषय तुम्ही मुद्दा मांडला, इथं एक सार्वजनिक आहे. थांबा, कोणी बोल नका. सार्वजनिक शौचालय आहे, ती काढून टाकायची परवानगी तुम्ही सगळेजण देणार का, तुम्ही इथले मतदार म्हणून? हो देणार की देणार. कारण काही जण म्हणणार आमच्या घरात बाथरूम नाही, संडास नाही, आम्ही कुठे जायचं, असं होणार ना तेवढं? नाही आमचं कसं आहे माहितीये, पण आम्ही इथं समोर राहतोय, समोर आम्ही तिथंच भाकरी वगैरे खातोय, मग तर समोरच खाणारी माणसं आणि समोरच ती सगळं वगैरे शौच वगैरे केलेले असतात आणि तिथून उडलेलं कागद वगैरे आमच्या घरात वगैरे येतात. त्यामुळे आम्ही काय म्हणतो, एक तर ती सुधारणा करून 2च शौचालय बांधावीत आणि 2 शौचालय बांधल्यानंतर त्याच्यावर भंगी वगैरे कोणतं असतात स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीला पगार देऊन तिथं ठेवावं. जर असेल तर व्यवस्थित करून व्यवस्थित ठेवावं असं आमची इच्छा आहे. कारण कसं आहे, वरून सगळी लोक स्वच्छतेच्या ह्याच्यात आहेत, मात्र खालच्या लोकांचं आरोग्य हे धोक्यात आहे. म्हणजे झोपडपट्टीतल्या आरोग्य धोक्यात आहे, थोडक्यात तुम्हाला धोक्यात आहे. बरं ठीक आहे. तो आपण मतदान करायला जातोय, मतदान ही गुपित असते, आपल्या मनामध्ये असते, कोण बी उमेदवार असते, त्याच्याकडून आपल्या बद्दल किंवा आपल्या वार्डाबद्दल, भागाबद्दल कामाच्या अपेक्षा असतात. जसं त्यांनी सांगतात की आम्ही ही करू ते करू प्रचाराला, तसं आपल्या बी मनामध्ये काय तर असतात ना मागण्या. काय मागण्या आहे तुमच्या मनामध्ये? रस्ता, आरोग्य, शिक्षण आणि गटार वगैरे. आणि गोरगरीब लोक आहेत, आमच्या बहिणी भगिनी वगैरे आहेत, त्यांचं कसं होतंय, पावसाळ्यात जास्त पाणी घरात पण येतंय आणि वरून पण येते. लहान लहान मुलं असल्यामुळे, त्यांची परिस्थिती नसल्यामुळं, त्यांच्या घरातलं पाणीचं आणि त्याच्यामुळे जे आरोग्य धोक्यात होतंय, त्यांनी जे आजारी पडतात त्यांना दवाखान्याला सुद्धा घालायला पैसा नसतोय. त्यामुळे तुम्ही कुठल्या शाळेत आहे? नवजीवन हायस्कूल. नवजीवन हायस्कूल आहे. फी वगैरे काय भरताय का तिथं? फी माफ वगैरे केली का नाही? केलीत. मला फुल म्हणजे माप केली, पुस्तकं कोण आहेत सर तिथले मुख्याध्यापक? मला सरांनी मला युनिफॉर्म पण त्यांनीच घेऊन दिले. या ठिकाणी यांचं घर आहे, आपण ती घर पाहण्यासाठी जाऊया, बघूया तर घरची काय परिस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथं गटरी जर बघितला तर हे सखोल भाग आहे, सगळं पाणी तिखंड या इकडं असं येतं, गटरी मार्गे येतं आणि इथं पाणी साठवून घराची अवस्था बेकार होत्या, या घराची अवस्था बेकार होत्या आणि त्याच्यामुळं भयानक परिस्थिती एक बेकार होत्या. हे असा सखोल भाग आहे आणि डबरा असल्यामुळं खरं तर पावसाळ्यातलं पाणी, गटरीचं पाणी ओव्हरफ्लो होतं आणि घरात नेतल्या जाते, त्याच्यामुळे आरोग्य इथल्या नागरिकांचं धोक्यात आहे. जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये जे आरोग्य विभागाला अधिकारी आहेत त्यांनी खरं तर या सगळ्याची व्यवस्था करायला पाहिजे. जे सत्ताधारी आहेत त्यांनी याची व्यवस्था इथल्या नागरिकांची करायला पाहिजे, असं प्रत्येक मतदारांचं मत आहे, प्रत्येक नागरिकांचं मत आहे. केवढी बेकार अवस्था होत्या. भाभी नमस्ते, काय नाव आहे तुमचं? सुगराज सिकंदर मुल्ला साहेब, मुल्ला नाव आहे तुमचं. बर मला सांगा, इथली काय स्वच्छताची व्यवस्था आहे? स्वच्छतेची व्यवस्था काय आहे, नुसतं येऊन जाऊन काय गटार आणि या जायचा रस्ता आम्हाला चांगला करून द्यायला पाहिजे. दुसरं बाकीचे काय रस्ता चांगला म्हणजे कुठला तिकडला रस्ता का हा रस्ता? रस्ता बोर टाकून आणि आम्हाला उंची करून द्यायला पाहिजे. तुम्हाला घर बी तुमची उंच करावं लागतील. घर आमचं आम्ही उंच करतो की करता काय नक्की? करणार काय शासनाने केल्यावर? होय. बर मला सांगा, मतदानाला तुम्ही जाणार आहे, उमेदवाराकडे तुमच्या वार्डाबद्दल काय अपेक्षा आहे, तुमच्या काय कामं केली? वार्डातल्या माणसाला आम्ही आणणार निवडून. आणणार. हो. बर मग काय बाकीचं जे आपण बघतो, पाणी इथं वेळेत येतंय का? पाणी पिण्याचं पाणी येतंय, वेळेत येतंय का? येते पाणी. किती वेळ पाणी मुबलक पाणी पाणी तासभर पाणी येतंय. बघा इथला रस्ता जो आहे, मी चाललोय, हा रस्ता खरं तर अरुंद आहे, पण ती सध्या उंची करून घ्या. तुम्ही रस्ता उंच करून घेतला तर आम्ही घराची उंची वाढवू, असे बरेच इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. आपण थेट त्यांच्या घरामध्ये जातो आहेत. खरं तरी घर जर बघितलं, अत्यंत तिकडनं आलं तर खाली डबरा इथं खरं म्हणजे
आणि डबऱ्यात खरं तर ही घर आहे. आपण यांच्या घरामध्ये पण जाऊया, कारण का लोकांना दिसलं पाहिजे वस्तुस्थिती काय आहे. बरीच लोक उंटावरनं शेळ्या राखणारे आजकाल राजकीय नेते मंडळी आहेत, पण ही घर दिसलं पाहिजे. गरीब कुटुंबाचं घर आहे. तुम्ही जर बघितला, तू ह्या घरची आहेस, मुलगा या घरची, तुला बोलायला देतो, थांब 2 मिनिट. तुम्ही जे घर मला कॅमेरामॅनला विनंती आहे, सगळं घर दाखव. ही बघा, ही पडलेल्या भिंती आहेत, ही मातीच्या भिंती आहेत, ती घर कौलाचं आहे आणि इथं पावसाळ्यात पाणी येतंय किंवा वल्ली धरत्या. तुम्ही जर अजून बघितला तर ह्याला बुरशी लागलेली दिसत्या. बघा इथं, बघा तुम्ही, पूर्णपणे या भिंतीला पावसाळा झालाय, आता हिवाळा पण सपत आलाय, डिसेंबर महिना चालू होते, पण बुरशी ही वस्तुस्थिती आहे ग्राउंडची. म्हणून आम्ही ऑन द स्पॉट ग्राउंडला जातो, ग्राउंड झिरोवरनं बातम्या करतो, कधी लाईव्ह करतो, कधी एक्सक्लुझिव्ह करतो. डायरेक्ट काय परिस्थिती आहे मतदारांची आणि मतदारांच्या निवडून येणाऱ्या उमेदवाराबद्दल काय अपेक्षा आहेत. कारण का ही जर घर ढासळलं तर ह्या कुटुंबातल्या अनेक व्यक्तींचा जीव जाऊ शकतो. देव न करो असं होऊ नये, पण ही नाण्याची दुसरी बाजू सध्या आपण प्रत्येकाने तपासली पाहिजे. या घरची एक कन्या आहे, कुठे गेली ती, काय नाव आहे, तू बोललीस आता, तुझं नाव काय बाळ? सपना पड्यार. स्वप्न पडतं का नाही घर चांगलं बिंगलं व्हावं म्हणून? पडते, पण पैसा लागतंय त्याला, आहे का नाही? कोणतरी मदत केली पाहिजे, धनदाडग्यांनी मदत केली पाहिजे, गरिबांना मदत केली पाहिजे, आहे का नाही? आपण किती राबणार आहे, आपले आई वडील राबतात आणि तेवढंच रोजीरोटी आपली चालते. आम्ही काय म्हणतोय, आम्ही दुसऱ्यांना सपोर्ट करतो, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. जसे माझे आई वडील गरीब आहेत त्यांना सुधारा, आमची ही अपेक्षा आहे. बर, आणि काय वाटतं, कुठल्या शाळेत आहे शिकायला? मी शाळा नाही गेलीच नाहीस? किती, एक दिवस मी गेली नाही? 6वी झाली. कुठं झाली 6वी तुझी? 1 नंबर मध्ये. 1 नंबर शाळेत. हा, मी पण त्या शाळेचा विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी आहे त्या 1 नंबर शाळेचा. बघा एवढी मुलगी छान ही बोलत्या. ही जर तुम्ही बघितला तर यांच्या घरामध्ये ही पाणी बघा कसं आहे, एवढी भयानक. ह्या घरामध्ये मी जिथं उभा आहे तिथं ही पाणी पावसाळ्यात गटरीचं सगळं पाणी पाक दुर्गामाता मंदिर पासून गटार खाली येत्या आणि यांच्या घरामध्ये येऊन ही गटार, समुद्राला कशी नद्या मिळतात ना तशी गटार या घराला मिळते. एवढी बेकार परिस्थिती या घराची आहे. याचा विचार इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी करावं. मला एक ह्या घराबद्दल एक बाळासाहेब ठाकरे यांचं एक उदाहरण आठवतंय. सावधान, वारुळातून सापाची पिल्लं बाहेर येत आहेत. याचा अर्थ माहित आहे तुम्हाला? इलेक्शन आलं की काही जण बाहेर येतात, पण ते 5 वर्ष झोपलेले असतात का सामाजिक कार्यकर्ते? असं कुटुंब जे आहे ग्राउंड लेवलला, त्यांच्यात परिस्थिती बेकार आहे. यांना तुम्ही सामाजिक कार्यानं काम करून दिला पाहिजे. घरकुल योजनेतनं यांचं घर मंजूर करून दिला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेतनं यांचं घर मंजूर करून दिला पाहिजे. हातावरची पोट आहेत. काय झालं मुलगीला? त्याला छाती मग त्याला 8 दिवसाला म्हणजे दवाखान्यात ऍडमिट करतो आम्ही. होय, मग त्याच्यामुळे गटर काढायला यावं जरा. कधी काय गटर काढला? आज गटर काढले तर किती दिवसांनी? आता 1 वर्षानं भांडण करणं, काल येऊन गटर काढून गेल्यात. कधी येतच नाही गटर काढायला. मग त्यांनी तुम्ही काय म्हणला आता, काय तर बोलला तुम्ही? गरीबांना फोन केले तर येत नाही आणि कोण कालच लावून दिलं, कालच भांडणं झाले तिथं गलीत. आता मोठ्या माणसाचं सांगायला गेला सोडून देतात. त्यांनी गटर काढायला आम्ही कुणाला सांगणार, तुम्ही मोठा आहे म्हणून आम्ही सांगतो तुम्हाला. मग त्यांनी यायला पाहिजे का? निवडून टिकून बघतच नाही, सोडून देतात. कोण सुद्धा लक्ष देत नाही. मला सांगा आजी, ज्या नगरसेवकाला या भागातनं निवडून दिलं त्यांनी या भागातल्या समस्या जाणून घेण्यासाठी किती वेळा आलं इथं? काहीच नाही आलेलं. एकदाही नाही नगरसेवक आले नाही. मतदान केलं की नाही परत इकडे कोण सुद्धा येत नाही. तुम्ही कसं हाय, काय हाय, चांगला हाय काय विचार सुद्धा नाही. आता आमची गरज आहे म्हणून त्यांनी पाया पडत येतात. मग त्यांनी काय तर करून दाखवायला पाहिजे का नको गल्लीसाठी? ठीक आहे. बघा गटारीची स्वच्छता इथं लवकर होत नाही, मतदारांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं कुठंतरी याची दखल घ्यायला पाहिजे. आरोग्याचा विषय जर गंभीर होत असेल तर त्या गटारी स्वच्छता झाल्याशिवाय होत नाही. या गटारी तटल्यामुळं यामध्ये ढासं तयार होतात वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आजाराची. चिकनगुनिया आहे, डेंगू आहे, मलेरिया आहे, हिवताप आहे, असं ढासं उत्पत्ती या गटारीमधनं तयार होतात. त्याचा फटका थेट ही जी लहान मुलं आहेत, ही बाळाच्या वार्डात राहणारी, यांचा शरीरावर परिणाम होतो. आणि त्याचा खर्च आता जे का माऊलीनं आपल्याला सांगितली 40,000 रुपये गेले. 2 वेळा ऍडमिट केले, 40,000 रुपये गेले. याचं मत आहे. याचा विचार इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, इथल्या नेते मंडळींनी करायला पाहिजे. आणि नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी जे आहेत ना सरकारी, ते काय झोपं काढण्यासाठी नेमलाय का त्यांना? ही जी झोपडपट्टी ती नागरिक आहेत ना, जनता वेगवेगळ्या टॅक्स कर रूपाच्या माध्यमातून पैसा भरत्या, तेव्हा तुमच्या पगारी होता.
तुम्ही अधिकाऱ्यांना खरं तर यांचं काम केलं पाहिजे, स्वच्छतेचं वेळेवर दिला पाहिजे. तर माणूस नेमोनी गटरी स्वच्छ करायचा, स्वच्छ केलेली गटर कचरा उचलून लगीन न्यायचा. तुम्हाला पगारी त्याच्याकरता मिळते. आरोग्य विभाग याचा अर्थ जर तुम्हाला माहित नसेल ना, तुम्ही खुर्च्या मोकळ्या करा, घरी बसा, तुम्ही निवडा अधिकाऱ्यांनो. स्वच्छता विभागाचा आणि आरोग्य विभाग याचा अर्थ तुम्हाला माहित नसला तर. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर.